मतदानाच्या अनुषंगाने आणि त्यानंतर शाई फेक जी झालेली आहे त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि त्याचबरोबर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत हे दोघेही जण आहेत। आपल्या दोघांचंही स्वागत आणि त्याचबरोबर अभिनंदन करणार। 29 महापालिकांचं एकत्रित मतदान अखेर पार पडलेलं आहे जे बहुप्रतीक्षित होतं। पण सचिनजी, आज तुम्ही स्वतःच व्हिडिओ पोस्ट केलात शाई पुसण्याचा, तर याबद्दल मुद्दा असा आहे की या सगळ्यामध्ये तुम्हाला अपेक्षित काय होतं? एक जागरूकता निर्माण करणं का लगेच काहीतरी ऍक्शन घेणं अपेक्षित होतं? नाही, जागरूकता निर्माण करणं ही गरजेचंच असतं। पहिली गोष्ट अशी असते की तुम्ही लक्षात घ्या, लोकशाही प्रक्रिया ही दरवेळेला आपण अधिकाधिक सुधारली पाहिजे आणि निवडणुकीची प्रक्रिया आहे त्याचा मूलभूत आधार आहे। लोकशाहीचा मूलभूत आधार कुठला असेल तर निवडणुकीचा आधार आहे। 1952 ला पहिली जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा 17% महिलांचं मतदान होतं। आज आता ते बऱ्याच अंशाने पुढे गेलं। अनेक त्यावेळेला देखील ज्या प्रक्रिया वापरल्या आता आपण बऱ्याच प्रमाणात पुढे गेलेलो आहोत आणि प्रत्येक सरकारच्या माध्यमातून असेल की प्रत्येक वेळेला त्यामध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता आहे। आणि त्या असाही निश्चितपणे आपण म्हणजे गैरसमज बाळगू नये की या निवडणूक प्रक्रियेला धोका देण्याचं काम कोणी करत नाही। अनेक जण करतात, म्हणून तर दुबार मतदाराच्या वरती आपण त्या ठिकाणी आरडाओरड करतो आहोत किंवा जी मतदार यादीबद्दल जो घोळ आहे त्यासाठी करत आहोत। आणि त्यामुळे जर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जर चित्र निर्माण होत असेल तर निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून देणं हे आमचं कर्तव्य आहे राजकीय कार्यकर्त्यांचं म्हणून। आणि त्याच अनुषंगानं ह्या पद्धतीनं मी आज स्वतः त्याचं एक प्रात्यक्षिक करून निवडणूक आयोगाला प्रथम पाठवलं आणि त्यानंतर अनेक चॅनलने देखील त्याचं फॅक्ट चेक केलेलं आहे। आणि असं आहे की इनडेलिबल इंक असली तरी त्याची काही त्या ठिकाणी खात्री करून घेतलेली आहे की नाही, टेस्टिंग करणं, ते योग्य प्रमाणात त्याचा अयोग्य वापर कुठे होऊ शकतो ह्या गृहीतकाला धरून अशा पद्धतीची काळजी घेणं हे निवडणूक अधिकाऱ्यांचं काम आहे। आणि त्यामुळे आमचं आक्षेप निवडणूक आयोगाला, मला म्हणजे आश्चर्य वाटलं की मुख्यमंत्री त्याला डिफेंड करू लागले। म्हणजे गरज नव्हती त्याने निवडणूक आयोगावरती सोडलं पाहिजे होतं की काही अधिकाऱ्यांचे झाले असेल त्यांनी चेक करावं। आयोगामध्ये तक्रार केली आहे या संदर्भात? नाही, मी पहिली गोष्ट जी केल्यानंतर म्हणजे मी आता मुद्दामून त्या अधिकाऱ्यांचं नाव सांगेन कारण मी त्या अधिकाऱ्यांना माझा तो व्हिडिओ देखील